नमस्कार मित्रांनो, हा माझा ट्रिपचा 8वा दिवस आहे आणि मी ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. काल या काकांनी मदत केली ती माझी. आता मी निघलो हरियाणामधील नारनौल या डिस्ट्रिक्टकडे. नारनौलकडे जाताना बी खूप छान रस्ता होता. मी 5 वाजता निघलो होतो त्या हॉटेलहून. आता इथं थंडी आहे कारण की डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यात इकडं हरियाणामध्ये थंडीच असते. सकाळी 6:30ला मी पाचेरी या गावामध्ये आलो. तिथे चहाच्या हॉटेलमध्ये बसलो. तिथे हे मस्त हुक्का वगैरे सकाळी घेत होते थंड वातावरणामुळे. मी पण चहा घेतली आणि त्यांच्यासोबत ते पाहतच एन्जॉय करून घेतलं फक्त ते, आणि शेकलो थोडंफार. त्यांच्यासोबत गप्पा बी मारल्या थोड्या. भारी वाटलं. हे हरियाणामध्ये समजून मी पुन्हा राजस्थानमध्ये आलो. हे राजस्थानमधलं ठिकाणी पाचेरी गाव आहे, गावाचं नाव आहे. सकाळची चहा पिल्याच्या नंतर मी आलो खेतडी या गावात. खेतडी हे गाव स्वामी विवेकानंद आणि राजा अजित सिंग यांच्यासाठी फेमस आहे आणि इथे तांब्याच्या खाणी पण भरपूर प्रमाणात मिळतात या गावामध्ये. मी आज आलेलो आहे खेतडी या ठिकाणी, जे की तांब्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे पूर्ण भारतामध्ये. आणि इथं मॅग्नेटिक हिल्स म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे, ते पण पाहणार आहे. पण त्या अगोदर हे अरवली पर्वतरांगेचा ही आपली बाईक, आणि ते आपण इथं वानर वगैरे जे असले ना त्यांच्यासाठी आणलेलं आहे खायला. हे मस्त एन्जॉय चालू आहे. काय सांगावं तुम्हाला आता. हा आहे खेतरी किल्ला, जो की स्वामी विवेकानंदजी यांनी इथं अभ्यास केला होता, त्यासाठी फेमस आहे. आणि अजित सिंग या तत्कालीन राजा 1870 ते 1891 यामध्ये होऊन गेले. त्यांनी स्वामी विवेकानंदजी यांना मदत केली ती अभ्यास करण्यासाठी, आणि त्यांनीच फंडिंग केली ती अमेरिकेला जाण्यासाठी. हे कोणाला माहीत नाही. आणि हा किल्ला असा म्हणजे जास्त लक्ष दिलेलं नाही आलं. आता कन्स्ट्रक्शन चालू केलं याचं पाठीमागं, त्यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे मी बाहेरूनच शूटिंग करतो. हे काय मला काय ब्लॉग वगैरे बनवायची सवय नाही, पण हा किल्ला इतका छान आणि इतकं म्हणजे स्वामी विवेकानंदशी रिलेटेड आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि किल्ल्यावरून असलेला व्ह्यू अरवली पर्वतरांगेचा. ह्या भाऊने मला बरीच माहिती सांगितली खेतरी फोर्टविषयी. या फोर्टचं नाव भोपालगड फोर्ट बी आहे. नंतर या मित्राने मला मॅग्नेटिक हिल्स कुठं आहे हे सांगितलं. मॅग्नेटिक हिलचा जादू दाखवत होता. ही जागा जास्त लोकांना माहीत नाही, राजस्थानमध्ये आहे म्हणून. हे स्टँड गाडी न्यूट्रलमध्ये आहे. मी काही धक्का लागत नाही, काही नाही. स्टँडवर करतो फक्त गाडी अशी धरून राहिला मला थोडी. मी पुढे धक्का लागत नाही तिला. नंतर मी आलो अजित विवेक संग्रहालय येथे. खेतरीमध्ये आहे प्रॉपर, आणि तिथून खेतरी किल्ला बी दिसतो. तिथे आतमध्ये गेल्याच्या नंतर मी जवळजवळ 12 वाजता गेलो आणि 5 वाजता बाहेर आलो. इतकं छान होतं आतमध्ये. पूर्ण माहिती मी वाचल्यावरच बाहेर आलो या संग्रहालयाच्या. खेतरीमध्ये माझा पूर्ण दिवस गेला. नंतर मी भवानी खेरा येथे जेवण केलं आणि थोडा रसमलाईचा बी आनंद घेतला. नंतर माझा 8व्या दिवसाचा मुक्काम मी चिराग पेट्रोल पंप भवानी खेरा बायपासला आहे तिथे केला.